महासागर न्यूज. ज्या क्षणी मोदी जिंकले त्या क्षणी भारताचा शेअर बाजार कोसळला आणि त्या क्षणी रुपया कोसळून 96 रुपयावरती लुढकला. हे मोदींना माहिती आहे का? मोदींनी खरं बोलायला शिकलं पाहिजे. मोदींनी खरं बोलण्याचे धडे स्वतःला घेतले पाहिजेत आणि आपल्या सहकाऱ्यांना दिले पाहिजे. ज्या क्षणी बंगालच्या विजयाची बातमी आली त्या क्षणी रुपया 95.5 म्हणजे जवळजवळ 96 रुपये इतक्या लुढकला. एक राज्य चाललेली आहे तर मोठमोठे जे विरोधी पक्ष आहेत ते आता कुठेतरी कमी होताना दिसतात. नाही असं काय. इंडिया आघाडीचं भविष्य काय असा प्रश्न इंडिया आघाडीचे भविष्य अत्यंत उत्तम आहे. एक बघा, इंदिरा गांधींचा पराभव झाला त्याआधी ते देशातली सर्व राज्य जिंकली होती त्यांनी. काँग्रेस, इंदिरा गांधी या सर्वोच्च नेत्या होत्या आणि मोदींपेक्षा लोकप्रिय नेत्या होत्या आणि त्यांनी जवळजवळ सर्व राज्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती. पण त्यांचा पराभव लोकांनी नंतर केला. मोदी सुद्धा त्या सर्वोच्च टोकावरती आज आहे जिथे इंदिरा गांधी होती. मला असं वाटतं पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षाचा झालेला पराभव हा मोदी यांच्या पतनाची सुरुवात आहे. ही मोदी यांच्या पतनाची सुरुवात असं मी मानतो. मी कालही म्हणालो की दिवा विझताना त्याची वात मोठी होते आणि विझते. दिव्याची वात मोठी झालेली आहे. तुम्हाला दिवा हळूहळू विझताना दिसेल. हे भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी आहे म्हणून सांगतो. हे शास्त्र आहे, हे हिंदुत्वाचं शास्त्र आहे म्हणून त्यांना मी त्या शास्त्रामध्ये सांगतो. परिस्थितीमध्ये भारताने सामर्थ्याने सामना केला आणि त्याच्यामुळे हा विजय झालेला आहे. ज्या क्षणी मोदी जिंकले त्या क्षणी भारताचा शेअर बाजार कोसळला आणि त्या क्षणी रुपया कोसळून 96 रुपयावरती लुढकला. हे मोदींना माहिती आहे का? मोदींनी खरं बोलायला शिकलं पाहिजे. मोदींनी खरं बोलण्याचे धडे स्वतःला घेतले पाहिजेत आणि आपल्या सहकाऱ्यांना दिले पाहिजेत. ज्या क्षणी बंगालच्या विजयाची बातमी आली त्या क्षणी रुपया 95.5 म्हणजे जवळजवळ 96 रुपये इतक्या लुढकला डॉलरच्या तुलनेत आणि शेअर बाजार सुद्धा कोसळला. मुखर्जी यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल असं काल मोदी म्हणाले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी सत्य बोलायला लावू नका. ज्याने कलकत्त्यामध्ये मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन, बरं का, मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला होता, त्यांच्या आत्म्याला शांतता मिळाली असेल ते मिळू द्या. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी त्यांनी न बोललेलं बरं. कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये युनियन जॅक फडकवून ब्रिटिशांचा विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना जबरदस्तीने युनियन जॅकला सॅल्यूट मारा सांगणारे श्यामाप्रसाद मुखर्जी. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादाची व्याख्या महासागर न्यूज.